तर नक्कीच महाराष्ट्र विमान सेनेचे बिडवी साहेब यांनी मात्र या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही जाणत आहोत समीरजी मोरे साहेब आमच्या समेत आहेत, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पालघर आमच्या समेत जोडलेले आहेत। तर मनसेची आत्ता ताकद दाखवण्याची वेळ आहे, निवडणुका तोंडावर आहेत राहिले, मनसेकडे लोक त्या आशेने पाहत आहेत का आणि लोकांना न्याय आपण मनसेकडनं देणार का? आधी ज्या प्रकारे डांबरी रस्ते होते त्याचं कॉन्क्रिटीकरण सुरू झालं। कॉन्क्रिटीकरणामध्ये शेकडो हजारो करोडची टेंडर्स निघाली आणि मग त्याच्यामध्ये शेकडो करोड रुपये कमिशन म्हणून घ्यायचे। आता हा पायंडा पडलेला आहे पालघरमध्ये। आम्ही धरणे आंदोलन ह्याच्यासाठी करतोय की आम्हाला तो मेसेज पोचवायचा आहे, पण हे धरणे आंदोलन काही खूप दिवस आम्ही करू असं आम्हालाही वाटत नाहीये, कारण की ती आमची वृत्ती नाही। जर आता संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही आणि आमच्यापर्यंत व्यवस्थित त्यांनी जो काही आता ह्यांची जी पुढची स्टेप असणार आहे, लोकांना ज्या प्रकारे सुविधा हवी आहे, ज्या रस्त्यांची जी स्थिती असायला पाहिजे, ज्या म्हणजे काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, रस्ता जसा असायला पाहिजे तसा जर नसणार आहे तर उद्यापासून रस्ता रोको सुरू होईल। जिथे तिथे या अधिकाऱ्यांना आम्ही निघून देणार नाही आणि मग पूर्ण जबाबदारी जी असेल ती संबंधित खात्याची असेल। नक्कीच आतापर्यंत ठेकेदारांनी बांधकाम अधिकाऱ्यांना मॅनेज केलं का? कारण इथले खासदार इथले आमदार असताना रस्ते होत नाही, लोकांना एक प्रश्न पडतोय, यावर मनसे काय बोलणार? आता ते सगळं जगजाहीर आहे। जी आंदोलनं मॅनेज केली होती याच्या आधी सुद्धा इथे झालेलं आहे, ते सगळं वाडा भिवंडी पालघरने ते याची देई याची डोळा सगळं बघितलेलं आहे। परंतु आता सर्व तरुण जागा झालेला आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जागी झालेली आहे आणि आता ते प्रकार चालणार नाही। या आमदारांना आणि खासदारांना आता जर ही निवडणूक लढवायची असेल आणि त्यांनी जर योग्य तो न्याय दिला नाही तर त्यांना घरी बसावं लागेल। या ठिकाणी जर न्याय दिला नाही तर आमदार खासदारांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये, खास करून आमदारकी निवडणुकीमध्ये त्या आमदारांना घरी बसावं लागेल। या आंदोलनाच्या माध्यमातून एक आव्हान दिलंय, जनता पाहते ऐकत आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काहीतरी इतिहास घडवेल यापुढे सुद्धा, कारण मनसे स्टाईल महाराष्ट्राला सर्वांना माहिती आहे। पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील।